असं माणसाच्या सांगण्यावरून एका शासनकर्ती जमात असलेला शासनकर्ती जमात म्हणजे काय? आमदारक्या, खासदारक्या, कारखाने, वतनदाऱ्या, भेंडुरदाऱ्या, मान सन्मान, इज्जत, गृहमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, खासदारकी, आमदारकी, कारखान्याचं चेअरमन, पक्षांचे प्रमुख, ही सगळी महत्वाची पदं जर कुणाकडे असतील तर या समूहाकडे आहे, शासनकर्त्या जमातीकडे आहे, जातीकडे आहे. आणि त्यांनी काय केलं? एका चौथी नापास माणसाला त्यांनी आंदोलनामध्ये सपोर्ट केला, पाठिंबा दिला, त्याला मोठं केलं. आणि त्या माणसानं काय केलं? त्या माणसानं असं केलं की या गावगाड्यामध्ये ज्या 18 पगड आहे, जे ओबीसी आहे, जे व्हीजीएनटी आहे, ज्या माणसांना पंचायतीमध्ये आरक्षण दिलं, ज्या माणसांना जिल्हा परिषदेत आरक्षण दिलं, ज्या माणसाला शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला आरक्षण दिलं, त्या आरक्षणामध्येच आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये 56 मोर्चे काढले. त्यावेळी ते काय बोलले? आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण पाहिजे, आम्हाला राजकारणातलं नको. पुन्हा काय म्हणले? आम्हाला ओबीसी मधलं नको, आम्हाला कोणाच्या ताटातलं नको, आम्हाला आमचं द्या. त्या 56 मोर्चामध्ये ओबीसी बांधव सगळ्यात पुढे होता. आणि हा माणूस जसा पुढे आला आणि या माणसानं सांगितलं की आम्हाला ओबीसी मधून पाहिजे. त्यांची मागणी काय आहे? की आम्ही गरीब झालोय, आमच्या लेकरा बाळांना आरक्षण द्या, गरीब झालोय. पण आता सुशिक्षित माणसं इथं बसलेले, मग गरिबांसाठी म्हणून ही फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी नव्हती. गुर्जर, जाट, राजपूत, पाटीदार, हे जे काही देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यामधली जी शासनकर्ती जमात आहे त्यांची सुद्धा मागणी होती की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या. मग घटनेमध्ये दुरुस्ती केली आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएस आरक्षण आणलं 10%. आता सुशिक्षित मंडळी सर बरोबर आहे का? इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरिबांना सुद्धा देऊया म्हणून 10% आरक्षण आणलं. पण जरांगे म्हणतो आम्हाला ईडब्ल्यूएस नको. पुन्हा महाराष्ट्र शासनानं स्पेशल कायदा करून एससीबीसीचं 10% आरक्षण आणलं. आता कोर्टात केस चालू आहे, शासन त्याची बाजू मांडताय, आरक्षण घेतायत. आम्हाला ते बी नको. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. म्हणजे तुम्ही जी ओबीसी गावगाड्यातली माणसं, कोण पंचायतीचा मेंबर होतो का, कोण झेडपीचा मेंबर होतो का, कोणतरी जिल्हा परिषद अध्यक्षमध्ये एखादा नाना पाटलासारखा, एखादा भागवतांसारखा, एखादा कोणतरी खोमणेंसारखा एखादा माणूस जिल्हा परिषद अध्यक्ष त्या ओबीसी आरक्षणामुळे होत होता. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये होणार. तुम्ही आता गावाच्या गावात तुमचे म्हणून तुमचा हिर पण एखादा निवडून, पण मी इथं आल्यानंतर बघितलं इथं झेडपी मेंबर कोण आहे म्हणलं, अमुक अमुक म्हणलं. तर मग अमुक अमुक आपलं किती आहे मतदान म्हणतात दादा? मग आपलं म्हणजे 15-16 मला आणि दाखवताना मला आपला गाव वाईज आपला सांगितला. तर दादा म्हणलं असं आहे तर असं का झालं असेल? मुळात प्रश्न असा आहे की आता गावच्या पोलीस पाटलापासून ते पंचायती, झेडपी, आमदारच्या, खासदार, राजसत्ता अंतिम आहे. गावाच्या गावात तुमची, वाड्याच्या वाड्या तुमच्या, अरे बहुजनांनी या ओबीसीनी जर एकत्र यायचं ठरवलं, यांची डिपॉझिट कौशल, डिपॉझिट जबाबदारी. तुम्हाला माहितीये आता आम्ही दौंड शहरामध्ये गेलो होतो. स्वागत कोणी केलं दौंड शहरामध्ये? कोण तिथं बहुसंख्येनं जमलं? बापराव कोण जमलं तिथं? आणि कोण जमलं? आमची सगळी दलित बांधव, आंबेडकरी जनता तिथं जमली. आता दौंड शहरामध्ये काय आपलं? त्या लोकांच्या मनामध्ये अरे कोणतरी माणूस बोलतोय, कोणतरी माणूस पुढे येतोय, कोणतरी माणूस प्रवर्गाची भाषा बोलतोय. काय झालं आजपर्यंत? हे ह्या लोकांनी आता पंचायतीचं पण आरक्षण काढून घेतलंय, शिक्षण नोकऱ्यांचं तर काय हाल आहे. त्या तुम्हाला खरं सांगा, माणूस एवढा मोठा नाही बरं का, तो लाड नावाचा माणूस. त्याला मी का शिवी दिली हे सांगतो, रामपूर म्हणलं का म्हणतो ते सांगतो. त्या माणसाची एक क्रिस्टल ग्रुप ऑफ एजंट्स, क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज नावाची 9 कंपन्यांचा एक ग्रुप आहे. आणि त्या कंपन्यांना 1 लाख नोकऱ्या शासनाने दिल्या. त्या नोकऱ्या कुठल्या आहेत म्हणजे का? समाज कल्याण विभागापासून, ग्राम प्रशासनापासून, एज्युकेशन पासून, हर एक शासनातलं आउटसोर्सिंगचं काम, म्हणजे डाटा ऑपरेटर पासून की वेगवेगळ्या विभागाला मॅन सप्लाय करायचं, सुरक्षा रक्षणापर्यंत. मग तुम्ही शिकायचं कशासाठी? डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, MA व्हायचं, MPhil व्हायचं, PhD व्हायचं. नोकरी झाली लागते? PhD झालेल्या, नेटसेट झालेल्या पोराला नोकरी लागते? नाही लागत. आणि ही अशी सगळी परिस्थिती असताना आज रोजी ओबीसी भटक्यांचं आरक्षण गेलंय. आज मनोज दादा टीव्हीवर बोललाय, मला म्हणायचं मी त्याला बोलतच नाही, मी त्याला गिनीतच नाही. आणि आज माझ्यावरच बोललाय, म्हणतोय
तू तुझ्या समाजाचं बळ ताकद वाया घालवू नको आणि तुझी ताकद म्हणजे तुला मी ही होऊ देणार नाही. आणि काय म्हणला सरकारला तुमचे 25 आमदार पाडील. तू काय 25 आमदार पाडतोय? आम्ही जर मनावर घेतलं ना, आमची माणसं जर जागी झाली ना, आमच्या माणसांचा गुडघ्यातला मेंदू जर चुकून जर डोक्याकडे जर आला, डिपॉझिट 200 आमदार पराभूत होतील साहेब. हे मी पहिल्यांदा सांगायला आलो. 2004 आता तुमचं गाव चळवळीत घेऊन होतो. 2004ला अनेकत्र असं वाटलं आता लई लोक जागी झाली ती आत्ता 5-50 आमदार निवडून येतील. 2004 पुन्हा 2009 आलं बापूराव, असं वाटलं आत्ता 7 आमदार निवडून येतो. 2009 गेलो. 2014 आलं, 2019 आलं, 2024 आलं. काय झालं तुमचं? हाही तिथंच आहे, गावाच्या गावात एक मतदारसंघ. अगदी आता फक्त आता हे गाव धनगर समाजाचं बोलतो. एका विधानसभेत लाख मतदान असं होतं. लाख एका विधानसभेत सांगू का गाव मतदारसंघांची नावं? मग जर या धनगर समाजाला माळी जॉईन झाला, मराठवाड्यामधला बंजारी जॉईन झाला, विदर्भामधला तेली जॉईन झाला, मुंबई परिसरामधला आगरी, कोळी, भंडारी, कराडी जॉईन झाला. गावाच्या गावं तुमची आमदारक्यांना, खासदारक्यांना, ज्यांना तुम्ही आम्ही निवडून दिलं, ज्यांना तुम्ही आम्ही मंत्रिपदावर पाठवलं, ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र सोपवला, त्या माणसांनी आज रोजी ओबीसीचं विजयंतीचं आरक्षण मनोजरंगीच्या माध्यमातून हिसकावून घेत असताना एक ब्र शब्द बोललेले नाही. आता कोणी तर भाजपचे कार्यकर्ते असतात, आपले आमदार आहेत, त्या आमदारांनी नाही यार हे ओबीसीचं आरक्षण, हे 18 पुढं जातीचं आरक्षण आहे, माळी साळी कोळी तेली हक्क धनगर संघ वंजारी लोणारी परीर गुरवची नाविक सुतार लोहार कुंभार बेदड राजमशी वडार कुरमुड्या जोशी पारदी फाशे पारदी पाल पारदी सोनकोळी पानकोळी महादेव कोळी. अरे या माणसांचं हे ओबीसीचं आरक्षण आहे, ज्यांच्या बाबतीमध्ये या व्यवस्थेमध्ये सामाजिक दुजाभाव पाळला गेला, ज्यांना गाव कुसाच्या बाहेर डोंगराच्या कुशीला काबड कष्टाची कामं करत राहिली, ज्या माणसाचे आमदार होऊ शकत नाही, ज्या माणसाचे खासदार होऊ शकत नाही, जी माणसं मेन स्ट्रीमला येऊ शकत नाहीत, IAS IPS होऊ शकत नाही, त्या माणसांना सुद्धा या लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. प्रतिनिधित्व. आरक्षण का दिलं जातं? खरी दाखवण्यासाठी नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्व. गावातला एखादा पॅनलचा प्रमुख पॅनल टाकायचं म्हणलं तर त्याचं जे पॅनल असतं ना 8-9 जणांचं, ते ठरवून टाकतं. अरे त्या वस्तीवरची 2 पाहिजे, नायकाच्यातला 1 पाहिजे, आपल्याला ह्याच्यातला 1 जण पाहिजे, या समूहातला 1 जण पाहिजे. आणि मग आपण जर सगळ्यांची बेरीज केली तर आपलं पॅनल लागल. ते पॅनल प्रमुख बेरीज लावतोय, त्याला एवढं दिमाग दिलंय लोकशाहीनं. ते जेवढं दिमाग चालवतोय तेवढे सुद्धा हे पुढारी दिमाग चालवत नाही. अरे आमदारकीची तिकीट द्यायची वेळ आली, कारखान्याची लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ आली, शिक्षण संस्था द्यायच्या वेळ आल्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक बनवलेला होता. आणि हा स्वयंपाक पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत हा स्वयंपाक पोहोचला पाहिजे. शेवटचा घटक म्हणजे शोषित, वंचित, पीडित, भटका, मेंढपाळ, कुरमुड्या जोशी किंवा तो खडकलक्ष्मीवाला, हर एक माणसाचा विचार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये केला. आणि या माणसांनी ही लोकशाही हातात आल्यानंतर हा स्वयंपाक वाढप्या, कोण आहेत वाढपे? या वाढप्याने हा स्वयंपाक पाहुण्या रावळ्यांना वाढला, त्यांची तोंड बघून वाढला. कारखाना द्यायची वेळ आली, पाहुण्याला द्यायचा. बँकेचा अध्यक्ष करायची वेळ आली, पाहुण्याला करायचं. शिक्षण संस्था द्यायची वेळ आली, त्याला द्यायची. एखादा मोठा प्रोजेक्ट शासनाचा केंद्राचा आणायचं म्हणलं, पाहुण्याला द्यायचा. तुम्ही आम्ही काय? या लोकांना माझं सामना आहे. तो बोलला तुमचे 25 आमदार पाडू, कुणाला बोलला? फडणवीसांना बोलला 25 आमदार पाडू. तू काय 25 आमदार पाडतो? ते मंगळवेढा कर्नाटकच्या बाउंड्री पासून निघाले इकडे पुरंदर पुण्यापर्यंत जाल. अरे माणसं आमची माणसं. तुम्ही जर जागेदाराही वाहून जातील, वाहून गावगाड्यातल्या 18 पगड जाती ही ओबीसी. आता तुम्ही मुद्द्यावर येतो. आता तुम्ही गावातली माणसं बसलेले आहात, ऐकायची इच्छा आहे, उत्सुक आहात म्हणून मी एवढं तुमच्या समोर मनोगत व्यक्त करतो. 1 सप्टेंबरला आपल्याला मुंबईला गाजत जायचं. ज्या माणसाने विखे पाटील म्हणतात त्या हाकेंच्या हाकेला कोण हो देत नाही, त्यामध्ये काहीही बोलतोय. कधीही संविधानाची लाईन सोडून, कधीही सर्वसामान्य माणसाचा अनादर होईल
कुठल्या माझ्या माता भगिनीच्या मनामध्ये काहीतरी त्यांना मान खाली घालायला लावेल म्हणून जरांगे बोलायला लागल्यावर आमच्या माता भगिनी जर टीव्ही बघत आहे बदल चॅनल जरा दुसरं लावून म्हणतात. काय म्हणतात? शिवराळ भाषा. अरे कुणाच्या पोटी जन्माला यायचं, कुठला रंग यायचा, कसं तोंड असावं, कसं नाक असावं, कुठला रंग असावा, हे याच्यावरती निर्मात्याच्या हातात आहे. आमच्या हातात असतं तर आम्ही फॉर्म भरला असता ना. रंग गोरा, नाक टोकदार, उंची 6 फूट, काहीतरी लिहिलं असतं ना आपण. पण ते आपल्या हातात नाही ना. कुठल्या गोष्टीवर बोलावं, काय बोलावं. आईमाई काढली नव्हती. मुख्यमंत्र्याची आईमाई काढतो. हे मला तुम्हाला का सांगायचंय, गावगाड्यातल्या 18 फगड जाती एकत्र नाहीत म्हणून तो हे बोलतोय. तो कुणाच्या जीवावर बोलतोय तर तुम्ही आम्ही निवडून दिलेल्या आमदारांच्या रसदीवर बोलतोय. तुम्ही जर जाग झाला ना, आता आज घाबरलाय, आज त्यानं पहिल्यांदा प्रतिक्रिया दिल्या, पण मी इथं उभा आहे रावणगावच्या नगरीमध्ये आणि मला खात्री आहे या पाटसच्या टोल नाक्यावरनं 1000-2000 गाडी मुंबईला ज्या दिवशी निघेल त्या दिवशी महाराष्ट्र नाही भारत देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन असेल. अरे आम्ही ओबीसी, आम्ही भटके, आम्ही एसपीसी, परत आमची दलित एससी एसटी बांधव सगळे, आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14-15 फुटाचा पुतळा, तो पुतळा घेऊनच आम्ही मुंबईला निघणार. ज्या माणसानं मानवतेसाठी समतेसाठी हर एक माणसाला अधिकार दिला तो माणूस आमच्या संविधानाचा बाप आहे हे मानायला पाहिजे. काय झालं, तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लावली. गडी आज काय बोलला, तू तुझ्या जातीचं बघ. जातीची लढाई तर आमच्या 4 पिढ्यांनी लढली, पण तू आता आमच्या झोपड्यात घुसून आमचं ओबीसी विजयंतीचे तोंडातला आणि ताटातला घास पडवून नेलास. शासन तुझ्या शिव्याला घाबरतोय. मग आता आमचं हे झोपडं वाचवायचं का नाही वाचवायचं? झोपडं जर वाचवायचं असेल तर तुम्हाला मला हे बघा, आपल्याला ही खूप मोठी सबक आहे. आता जर जाती जातीची युती नाही झाली तर तुम्ही आरक्षण विसरायचं, मान सन्मान विसरायचा, तुम्हाला कधीही झडपी अध्यक्ष होता येणार नाही. तुमच्याच भागातले मला वाटतं खोमणे साहेब झडपी अध्यक्ष होते कधीतरी 10-15-20 वर्षापूर्वी, होते का? सतीशराव काहीतरी असं म्हणत नाही. पुन्हा रिपीट अगेन, नो चान्स. गेले तुमचं आरक्षण, संपलंय. इथला शितोळे, पवार, पाटील, देशमुख नाव घेऊन बोलतो. संविधानानं हर एक माणसाला इथं माणूस म्हणून करण्याचा अधिकार दिलाय. हे माणूस कोण आहे, हे असं कोणच आहे. गेली ना की गेलं ना काट्या कोणाची लढाई. आता राजा जन्माला येतो, मतपेटीतनं जन्माला येतो. गाव आमचा असेल तर आमचाच माणूस. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में बाकी नाही. गाव जर गावड्यांचं आहे, गावड्याची समस्या नसणार ना. गाव गावड्याचं असेल तर गावड्याचंच कुलदैवत त्या गावात असणार ना. दुसऱ्याचा याचा संबंध काय? मग दौंड तालुक्यामध्ये जर माझी ओबीसी जनता बहुसंख्येनं असेल तर ओबीसीचाच प्रतिनिधी कायद्याच्या सभागृहात गेला पाहिजे. ठीक आहे, ताम्रपट घेऊन आला ना, हा गेला की तो गेला की तो गेला की तो. म्हणजे आम्ही मेंढर, म्हणजे आम्ही फक्त मत द्यायला जन्म घेतलाय. अरे तुमच्यातलंच एखादं थोडं तुमचं वर्ग भविष्यामध्ये त्याला वाटलं माझ्या समूहाच्या समस्या मला कायद्याच्या सभागृहात मांडायचे तर आमचाच माणूस तिथं गेला पाहिजे. का जाऊ शकत नाही? गाव करेल ते राव नाही करू शकत. या राव बहादुरांना धडा शिकवायचा असेल, तिथल्या वतनदारांना धडा शिकवायचा. तुम्ही म्हणाला रे कोण माणूस आहे, काय बोलतोय, किती बोलतोय, असं कुठं असतोय का? आपल्यातलीच माणसं. ह्याचं काय आहे, आपल्याकडे लोकसंख्या आहे ना, लोकसंख्या आहे आपल्याकडं. एका जिल्हा परिषद गणामध्ये 16,000 या तुमच्या जनतेला किती? 20,000 धनगर समाज, बाकीची वेगळी. तो डब्बा आहे तो. बघा तुम्हाला एक सांगतो, 1 सप्टेंबरचा मोर्चा, 1 सप्टेंबरचं ओबीसीचं आंदोलन म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. या जगन्नाथाच्या रथाच्या आड जो येईल त्याचा कपाळ मोक्ष झालेला असेल, तो संपून गेलेला असेल. हा जगन्नाथाचा रथ जर चालू झाला, महाराष्ट्रामधल्या पुढे शाहू आंबेडकरांनी देशाला लोकशाही दिली, संविधान दिलं, मानवता दिली, समतेचा विचार दिला, देशाला दिशा दिली राव या 3 महामानवांनी. त्या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधला सगळा या 18 पगड जाती. एक माणूस उठतोय रोज शिव्या देतोय, एक माणूस उठतोय रोज शिव्या देतोय. पहिल्यांदा त्यांनी भुजबळ साहेबांना टाकलं,
दुसऱ्यांदा त्यांनी फडणवीसांना टार्गेट केलं, तिसऱ्यांदा त्यांनी मुंडे बंधू भगिनीला टार्गेट केलं, चौथ्यांदा मग पडळकर, मग जानकर, मग हाके, मग वाघमारे, मग ससाणे, मग अजून काय वजाबाकी करायला लागला या राज्यकर्त्या लोकांच्या तर ध्यानात येतंय का? तुम्ही फक्त तुमच्याच जातीला मत मागायला जावा इथून पुढच्या. पुढे शिंदे साहेब आणि पवार साहेब काल परवा बोलले, मी माझं पदार्थ नाही बोलत, तुम्ही म्हणा काय जातीवाद करत नाही. तोच बोलला, शिंदे साहेब तुम्ही आमच्या आहात म्हणून आम्ही तुम्हाला मत देतो. अरे म्हणजे तुम्ही मराठा आहेत म्हणून तुम्ही तुमच्या माणसाला मत देणार, मग आम्ही कोणाला द्यायची? हे कळलं पाहिजे. आता तरुणांना ही गोष्ट कळली पाहिजे. जाता जाता एकच सांगतो, दिल्लीच्या तख्तावरती विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं. विद्यार्थ्यांनी जंतर मंतर वरती आंदोलन उभं केलं. अरे पत्रकार तेच झाले, लाट्या काट्या त्यांनीच झेलल्या, पोलिसांना चॅलेंज त्यांनीच केलं, पंतप्रधानांना चॅलेंज त्यांनीच केलं, आणि नीटचा पेपर फुटला म्हणून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. आम्ही गावाच्या गावं, अरे या गावात आलं 500 तरुण आहेत, 500 तरुण, 1000-2000 गाडी जर पाठच टोल नाक्यावरनं मुंबईच्या दिशेने निघाली ना, कुठलं दिल्लीपेक्षा, मुंबईपेक्षा, देशापेक्षा, देशातलं आजपर्यंत एवढं मोठं आंदोलन झालं नाही जेवढं या महाराष्ट्रामधलं आंदोलन झालेलं असेल. हे कशावर बोलतोय? रात्रंदिवस, रात्रीचे हार्डली 3 तास असतो, रात्रंदिवस आम्ही हा विचार करतो. गावगाड्यातल्या या बहुजन जर जागा झाला तर या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी क्रांती आपण आणू शकतो. बास झालं यांची गुलामगिरी, बास झाली. कोण झालं दौंडचं नगराध्यक्ष? कोण झालं? हा झाले का नाही? बर, बोलू तालुक्यामध्ये कशात मोडतात ते? नव कुठल्या ह्याच्यात मोडतात? मी मगाशी नावं घेतली. कुणबी हे दाखवायचं आहे. अरे कुणबी कुणाला म्हटलं बाबासाहेबांना संविधानात काय अपेक्षित होतं? कुणबी म्हणजे कोण? कुणबावा दुसऱ्याच्या शेतावर जाऊन कुळ म्हणून राहिला कोकणात. खोकीच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी आंदोलन उभं केलं होतं. ज्या वतनदाराच्या शेतावरती कुळ म्हणून राहिला, त्या कुळाच्या बाबतीमध्ये कुळ म्हणून भेदभाव झाला, त्या कुणब्याला बाबासाहेबांनी आतमध्ये घेतलं होतं. त्या वाहनाने आम्ही शेतकरी म्हणजे आम्ही कुणबीच. मग आता सांगलीच्या कोल्हापूरच्या मध्ये जैन समाजाची गाव आहेत सगळी, त्यांच्या पण कुणबीची नोंदी आहे, त्यांना पण दिलं पाहिजे. ब्राह्मण समाजाच्या कुणब्याच्या फार्मर म्हणून नोंदी आहेत, हैदराबाद गॅजेट आहेत, मग त्यांना पण दिलं पाहिजे ना. अरे असं कसं होईल? ब्राह्मण समाजाच्या नोंदी आहेत ना फार्मर म्हणून, मग त्यांना द्यायचं का ओबीसीचं आरक्षण? नाही. अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे. एक शेवटचं उदाहरण सांगतो, तुम्ही ऐकताय म्हणून. हा प्रश्न आजचा नाही, बाबासाहेबांना संविधान सभेत हा प्रश्न विचारला वापरो. काय प्रश्न विचारला? बाबासाहेब तुम्ही गावातल्या दलितांना आरक्षण दिलं, आम्ही समजू शकतो की ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अछूतपणा पाळला गेला, ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली, विटाळ पाळला गेला. तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं, जे डोंगरात आहे, जल जंगल जमीन आहे, त्यांना आरक्षण दिलं, ते पण आम्ही समजतो. पण तुम्ही गावातल्या माळ्याला, धनगराला, सोनाराला, गुरुवाला, ह्या लोकांना का आरक्षण देताय बाबासाहेब? ही तर माणसं चांगली येते, त्यांच्या बाबतीत कुठे छूत अछूतपणा पाळला गेलाय? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू या सगळ्या मंडळींना म्हटले, गावगाड्यातल्या दलित बांधवांना, आदिवासी बांधवांना मी शेड्युल्ड एसटी, शेड्युल्ड कास्ट एससी मी सूचीबद्ध आरक्षण दिलंय, शेड्युल्ड आरक्षण दिलंय, कायद्याने दिलंय. पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी मेंढपाळ आहे, डोंगराच्या कुशीला कुठंतरी बेरड रामोशी आहे. त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं, कारू नारू मध्ये जन्माला आल्यानं गावगड्यातली ही जी काय आलुते बडुते या माणसांना सुद्धा मेन प्रक्रियेमध्ये येता आलं नाही. गावगाड्यामध्ये त्यांना मान सन्मानाची वागणूक मिळाली नाही. त्या माणसांना सुद्धा मला मेन प्रवाहामध्ये आणायचंय, म्हणून मी ओबीसींना आरक्षण देतो. नाही तुम्ही जागा झालं पाहिजे. आता गड्यानं पैरा केला पाहिजे. आता ह्यांचा पैरा आपण लय दिवस यांच्या रानात आवतो चालवली. आता पवार पाटील देशमुखांची आवतो आता आपल्या ओबीसींच्या रानात आली. किती वेळा दिलं यांना आमदारक्या, किती वेळा खासदारक्या दिल्या.
काय संबंध तुमचा? बरं दिलं ते दिलं, बरं राहणं प्रामाणिक म्हणलं पाहिजे पवार साहेबांनी. अरे नाही यार, ओबीसीचं आरक्षण आपण घेतल्यावर आपल्या कॉम्पिटिशन मध्ये हे कसे टिकतील? टिकू शकतोय आपण यांच्या कोणीत? नाही टिकू शकत, कारण तिकीट देणारे तेच आहे. तिकीट दिल्यावर 5-50 लाख, 1 कोट, 2 कोट, 50 कोट पैसे देणारे हेच आहेत. ह्यांच्या बापाने कुठं घाम गाळून पैसे आणले? तुमच्या आमच्या खिशातले पैसे. जो गोर गरीब कष्टाचं निधनाचा घाम गाळतो, जो टॅक्स भरतो, त्याच्या सगळ्यांच्या खिशातले पैसे आहेत. त्या मुंबईच्या कायद्याच्या सभागृहामध्ये तिजोरी ठेवली, त्या तिजोरी मधले पैसे आहेत. निवडणूक आली, 1000-2000 रुपये द्यायचं, मत विकत घ्यायचं, लोकशाहीचा बाजार मागायचा. बाजार गुणगे कायद्याच्या सभागृहात बसलेत म्हणून सगळे मूग गिळून गप्प बसलेत. ओबीसीवर बोलत नाहीत. ओबीसीवर एखादा लक्ष्मण हाकेसारखा कार्यकर्ता बोलायला लागला, आम्ही ओबीसीला कुठं हात लावतो, आम्ही कुठं ओबीसी आरक्षणाला. मग आमच्या फलटणच्या सभापती कोण झाल्या? शिवांजली भोसले. 6 गणगळ निवडून आले, तिथं 2 माळेची निवडून आले. अजून बीजेएनटी मध्ये 2-3 आहेत, SC/ST मध्ये 4-5 आहेत. राखीव ओबीसी साठी आहे. सभापती कोण झालं? सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं? शिंदे. ओपनच्या जागेवर निवडून आल्या. ओबीसीचं आरक्षण आहे म्हणून 11 वाजता ऍप्लिकेशन दिलं, 12 वाजता सर्टिफिकेट आणलं, 1:30 वाजता साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष. वा रे ओबीसी लो वा. कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम, काय राव ओबीसीचे दाखले काढत असतो. काय काल परवा बोलले मंत्री महोदय, 22,20,577 प्रमाणपत्र वाटतील 2017 पासून आतापर्यंत. राहिले तुमचं आरक्षण? कुणी सांगितलं तुम्हाला तुमचं आरक्षण राहिले म्हणून? कुठल्या नंदनवनात आपण वावरत आहोत? आपल्याला या गोष्टीची कल्पना नसावी. म्हणून बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलू शकतो, तासभर थांबवणार नाही. तुम्हीही ऐकायला लागलाय, पण मला बीड घाटायचं. उद्या मला गेवराईमध्ये सवाय संध्याकाळी, उद्या दिवसभरामध्ये मला जवळजवळ 5 ते 6 तालुक्यामध्ये अशा छोट्या मोठ्या बैठका आहेत. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, ओबीसीचा इतिहास ज्या दिवशी लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये दौंड तालुक्याचं नाव लिहिलं जाणार आहे. या पाटसच्या टोल नाक्यावर आपल्या ओबीसीच्या मोर्चाचा नारळ फुटणार आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार व्हायची वेळ. आता मला रावणगावला सांगायची काही वेगळं तुम्हाला आवश्यकताच नाही. रावणगाव असो, आमचं चिंचोली असो, आमचं भिगवण असो, सांगायची गरज नाही. फक्त तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. उठा, गावाला आग लागल्या, गावाला आग लागल्या. एकाचं काम एका जातीचं नाही राहिलं. याकडे त्या कडेला गावाला आग लागली. आता आपल्याला गावाच्या संरक्षणासाठी पुढे यावं लागेल. या भूमिकेत जाऊया, लोकशाही वाचवूया, तुमचे आमचे हक्क अधिकार वाचवूया. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, माझे 4 शब्द ऐकून घेतलेत.